वाहतुककोंडीचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाची ओळख आहे। आता कासरडोली उड्डाणपुलाच्या कामामुळे मार्गावरील कोंडीत आणखीनच भर पडणार आहे। येथे नव्याने होणारी ही कोंडी तब्बल 3 महिने राहणार आहे। त्यामुळे या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहन चालक आणि परिसरातील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे। घोडबंदर महामार्ग हा जड अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो। JNPT बंदराकडून हजारोंच्या संख्येने कंटेनर वाहून नेणाऱ्या जड अवजड वाहनांची वाहतूक इथून होत असते। शिवाय या मार्गावर मोठ्या प्रमाणात मेट्रो, उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत। त्यामुळे हा महामार्ग कायमच वाहतूक कोंडी करणारा ठरत आहे। अशातच आता कासरडोली भागात उड्डाणपूल उभारण्याचे कामही सुरू झाले। या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलाचं काम केलं जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। या मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासरवडवली हा प्रकल्प सुरू असलेल्या कामांमुळे वाहनांचा भार येथे वाढल्यानं यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 3 उड्डाणपूल बांधले आहेत। आता या उड्डाणपुलांव्यतिरिक्त आणखीन एका उड्डाणपुलाची निर्मिती MMRDA कडून कासरडोली भागात केली जाते। दरम्यान सुरू असलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या कामांमुळे वाहतूक पोलिसांनी कासरडोली गावात वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मुख्य मार्गावरील विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर वाहतुकीचं नियोजन केले। विरोधक EVM घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात गुंतलेले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागले आहेत। भाजपने स्वबळावर निवडणुका लढवण्याची चाचपणी देखील सुरू केली आहे। ठाणे महापालिकेसह राज्यातील 18 महापालिका आणि नगर परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात। मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या प्रमुख महानगरपालिकांवर भाजपने लक्ष केंद्रित केले। त्या दृष्टीने भाजपने बूथ स्तरावर कामाला सुरुवातही केली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही सूचना देण्यात आल्यात। मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा सर्वे देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। ठाणे महापालिकेत सध्या भाजपचे 23 माजी नगरसेवक असून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार जर सध्या सक्रिय नसले तर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावणं ही प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर भाजपचे शहर अध्यक्ष संजीव वाघोले यांनी 12 मंडळ पदाधिकाऱ्यांच्या 12 बैठका घेऊन कामाला सुरुवातही केली आहे। भाजपची सदस्य अभियान मोहीम सुरू असतानाच 25 डिसेंबरपासून सेवा सप्ताह सुरू होणार आहे। त्या माध्यमातून मतदारांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचं शहर अध्यक्ष संजय वाघोले यांनी सांगितलं। आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा महायुतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरीही आम्ही आमची तयारी ठेवली असल्याचंही वाघोले यांनी सांगितलं। श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा बालनिकेतन हायस्कूलला समयी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण होत आहेत। संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी 30व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या भव्य कार्यक्रमांचे उद्घाटन काल श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री R राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे सन्माननीय चिटणीस रमेश जोशी, प्रिन्सिपॉल सेजल नारंग, प्रिन्सिपॉल मिनी नायर आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते। ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्षे आयोजित करण्यात येत आहे। या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील विविध शाळा उत्साहाने सहभागी होतात। यावर्षी जवळपास 60 ते 70हून अधिक शाळांनी यात सहभाग घेतला। यामध्ये कथाकथन, स्पेलथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटिंग, काव्यपठण, मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्विज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणं आणि मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुलांनी आनंदाने सहभाग घेतला। या स्पर्धांमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना जज म्हणून नेमण्यात आलं होतं। या स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइज, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसं देण्यात आली। तर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी आणि पालक, शिक्षक वर्ग यांनी हे कार्यक्रम बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला। यावेळी श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपॉल सेजल नारंग यांनी पत्रकारांशी बोलताना या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय देवराम भोईर यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। ठाण्यातील हायलँड येथील ग्राउंडवर या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच हायलँड मैदानात सलग 3 दिवस माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यशस्वी नगर, कला मंदिर आणि संजय भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 2 ॲम्ब्युलन्सचंही लोकार्पण करण्यात आलं। तसंच संजय भोईर यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होताच JCB मधून फुलं उधळून संजय भोईर यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर संजय भोईर यांच्या बहिणी आणि पत्नीनं त्यांचं अभिष्टचिंतन करून त्यांचा केक कापण्यात आला। यावेळी नागरिकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी संजय भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, युवासेनेचे पूर्वेश सरनाईक, शिवसेना सचिव विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, TJSBचे संचालक विद्याधर वैशंपायन, माजी उपमहापौर सुभाष काळे, अविनाश जाधव, शेखर पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर आणि विकेश भोईर आदीही उपस्थित होते। लाडक्या भावाच्या म्हणजेच माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाकाडी या मतदारसंघात सोनवणे या घरातील एक नाही तर 2 लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याचं काम पोलिसांनी केलं असून अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे लाडक्या भावाच्या मतदारसंघात लाडकी बहिणींची ही अवस्था असेल तर राज्यभरातील इतर बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। मंगल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत विजय घोणे, साहिल वाघोल आणि एक अनोळखी इसम अशा तिघांनी शनिवारी रात्री 12:05 घराचा दरवाजा ठोठावून थेट घरात शिरकाव केला। त्यानंतर घरात असलेल्या पती कौशल यांना तू सिद्धू पवार यांच्या विरोधात का जातो असं बोलून त्यांच्या श्रीमुखात धडकावली। याच दरम्यान आपण कौशल्य त्यांच्या पतीला वाचवण्यासाठी आपण मध्ये पडल्यानंतर आपल्याला त्यांनी ढकलून दिलं। त्यावेळी आलेल्या कौशल्यांच्या आईलाही त्यांनी शिवीगाळ केली। तसंच जाताना कौशल्याला मारून टाकण्याची धमकी दिल्याचंही त्यांनी नमूद केले। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी कोपरी पोलीस पुढील तपास करत आहेत।